हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल शुभांगी क्लासेस. बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण पायथागोरस थेरम बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज बघणार आहे. ठीक आहे. आता ट्रिग्नोमेट्रीमध्ये कुठल्या आयडेंटिटी असतात ते आपण जाणूनच नाही घेऊ, तर त्याचा प्रूफसुद्धा बघूया. आणि ते कशावरून करणार आहे आपण? पायथागोरस थेरमवरून. आता बघा, जो लास्ट व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी सरळ आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की तुम्ही पायथागोरस थेरम जो आहे तो कसा अप्लाय करू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे की ट्रिग्नोमेट्रिकल ज्या आयडेंटिटीज आहेत त्या तुम्ही कशा प्रकारे त्या पायथागोरस थेरमवरून काढू शकता. ओके. आता सर्वात स्टार्टिंगला तुमचा पायथागोरस थेरम काय होता बघा. असा एक ट्रायंगल होता आणि इथे होता ABC. आता हा ट्रायंगलच नाही, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके. इथे होता 90 डिग्री राईट अँगल ट्रायंगल. इथे होता आपला थीटा, इथे A, त्याच्यानंतर इथे C आणि ही जी साईड होती ती होती B. ठीक आहे. इथपर्यंत आपण जाणून घेतलं होतं. आता पायथागोरस थेरम काय सांगत होता बघा. पायथागोरस थेरम ठीक आहे. पायथागोरस प्रमेयाच्या अनुसार काय होतं की कर्णाचा वर्ग C² बरोबर त्यांच्या साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन. ठीक आहे. म्हणजे A² प्लस B². ओके. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल असं मी कन्सिडर करते. आता याच्या पुढे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे बघा. तुम्हाला माहिती आहे फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यू काढल्या होत्या. या व्हिडिओमध्ये सुद्धा त्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणून तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आधी बघून घ्या. बघा, साइन थीटा बरोबर काय होतं. साइन थीटा बरोबर त्याच्यानंतर कॉस थीटा आणि टॅन थीटा. जर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला नसेल तरी सुद्धा मी इथे सांगून देते की साइन कॉस टॅनची व्हॅल्यू आपण कशी काढली होती एकदम शॉर्टमध्ये. बघा, साइन थीटा बरोबर काय असते. समोरची बाजू भागेला कर्ण म्हणजे A/C. त्याच्यानंतर बघा कॉस थीटा काय होता. बेस भागेला कर्ण. बेस काय होता. पाया. पाया म्हणजे B भागेला C. त्याच्यानंतर टॅन थीटा. टॅन थीटा बरोबर काय असणार बघा. समोरची बाजू भागेला लगतची बाजू म्हणजे A/P. आणि कोसेक सेक कॉट याच्या उलट होतं म्हणजे कोसेक थीटा बरोबर काय असणार. कोसेक थीटा. याचं उलट करा काय येणार. C/A. त्याच्यानंतर सेक थीटा बरोबर काय असणार बघा. C/B. आणि कॉट थीटा बरोबर काय येणार. B/A. इथपर्यंत समजलं. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला इथे कशा कामात येणार आहे ते बघून घेऊया. बघा, हा जो पायथागोरस थेरम आहे त्याच्यामध्ये सर्वात स्टार्टिंगला मी काय करते. C² ने सर्व इक्वेशनला डिवाइड करते. ठीक आहे. काय करणार. डिवाइडिंग बाय C². आता हे झालं इक्वेशन 1. इक्वेशन 1ला आपण काय करत आहे. C² ने डिवाइड. मग हे काय येणार बघा. C² डिवायडेड बाय C² इज इक्वल टू A² प्लस B² डिवायडेड बाय C². ठीक आहे. आता हा C² काय होणार. कॅन्सल होणार. आणि बघा, हा जो C² आहे हा याला सेपरेट जाणार आणि याला सेपरेट जाणार आणि इथे काय राहणार 1. म्हणजे हे बघा कसं होईल. A² डिवायडेड बाय C² प्लस B² डिवायडेड बाय C². समजलं. आता बघा, जेव्हा तुम्हाला कधी पण असं दिलं असेल, सपोज तुम्हाला असं दिलेलं आहे m² डिवायडेड बाय n², तर हे काय होणार बघा. m डिवायडेड बाय n त्याचा होल स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे तुम्ही याला असं सुद्धा लिहू शकता आणि असं सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. आता याला आपण या फॉर्म्युल्यानुसार चेंज करू. कसं बघा. 1 इज इक्वल टू A डिवायडेड बाय C त्याचा स्क्वेअर प्लस B डिवायडेड बाय C त्याचा स्क्वेअर. समजलं. आता काय करणार आपण बघा. A डिवायडेड बाय C या फॉर्म्युल्यानुसार बघा, इथे जो फॉर्म्युले लिहिलेले आहेत मी, A डिवायडेड बाय C ची व्हॅल्यूज काय आहे बघा.
ए डिवायडेड बाय सी म्हणजे काय, साइन थिटा, म्हणजे 1 इज इक्वल टू साइन थिटा त्याचा स्क्वेअर प्लस बी बाय सी म्हणजे काय, बी बाय सी म्हणजे कॉस थिटा, कॉस थिटा त्याचा स्क्वेअर. आता मी असं लिहू शकते, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही झाली तुमची फर्स्ट आयडेंटिटी. कशी काढली बघा, सर्वात स्टार्टिंगला पायथागोरस प्रमेय आपल्याकडे होतं, आपल्याकडे साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यू सुद्धा होत्या. आपण काय केलं, इक्वेशन 1ला सी स्क्वेअरने डिवाइड केलं, सिम्पली डिवाइड केलं आणि ज्या व्हॅल्यू आपल्याला माहीत होत्या त्यांची व्हॅल्यू इथं पुट केली आणि आपल्याला काय मिळली, फर्स्ट आयडेंटिटी. आता ही झाली आपली फर्स्ट आयडेंटिटी. आता सेकंड आयडेंटिटी काढायसाठी आपण कशाने डिवाइड करू, ए स्क्वेअरने. समजला, डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय ए स्क्वेअर. ठीक आहे. आता ए स्क्वेअरने डिवाइड करायचं आहे पूर्ण इक्वेशनला. काय येणार बघा, सी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर. समजला. आता इथे बघा, ए स्क्वेअर काय होणार, कॅन्सल होणार आणि सेम जो फॉर्म्युला आपण यूज केला होता, एम स्क्वेअर डिवायडेड बाय एन स्क्वेअर इज इक्वल टू एम एन त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर, तोच फॉर्म्युला इथे यूज करू. काय येणार बघा, सी डिवायडेड बाय ए त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस बी डिवायडेड बाय ए त्याचा स्क्वेअर. समजला. आता इथे या, ठीक आहे. आता इथे काय होणार बघा, सी बाय ए ची व्हॅल्यू बघा, इथे सी बाय ए कुठे दिसते, सी बाय ए हा दिसत आहे, सी बाय ए म्हणजे याची व्हॅल्यू काय, कॉस थिटा इज इक्वल टू सी बाय ए. आणि बी बाय ए बघा, बी बाय ए कॉट थिटा. समजलं. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हे व्हॅल्यू पुट करायची आहे, बाकी काहीच नाही करायचं आहे. ठीक आहे. सी बाय ए म्हणजे कोसेक थिटा, कोसेक थिटा त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस कॉट थिटा त्याचा स्क्वेअर. आता आपण काय करू, हा स्क्वेअर सेपरेट देऊ, म्हणजे काय येणार, कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. ही झाली तुमची सेकंड आयडेंटिटी. ठीक आहे. ही झाली तुमची सेकंड आयडेंटिटी. नाऊ आता आपल्याला काय काढायचं आहे, थर्ड आयडेंटिटी. आता थर्ड आयडेंटिटीसाठी आपण काय करणार, डिवायडिंग इक्वेशन 1 बाय बी स्क्वेअर. म्हणजे काय करणार, डिवायडिंग इक्वेशन 1 बाय बी स्क्वेअर. समजलं. आता तुम्ही सिम्पली काय करा, या इक्वेशन 1ला बी स्क्वेअरने डिवाइड करा, म्हणजे हे काय येणार, सी स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर. समजला. आता तुम्ही जेव्हा याला भाग देता तेव्हा काय होते बघा, इथे बी स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे हे एक येणार आणि सी स्क्वेअर बाय बी स्क्वेअरला तुम्ही असं लिहू शकता या फॉर्म्युल्यानुसार बघा, सी बाय बी त्याचा होल स्क्वेअर बरोबर ए बाय बी त्याचा होल स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. आता बघा, सी बाय बीची व्हॅल्यू बघा, सी बाय बी म्हणजे काय, सेक थिटा, त्याच्यानंतर ए बाय बी म्हणजे काय, टॅन थिटा. मिळाली तुम्हाला आयडेंटिटी. आता बघा, इथे काय करावं लागेल तुम्हाला, फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. इथे काय येणार बघा, सेक थिटा त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू टॅन थिटा त्याचा स्क्वेअर प्लस 1. आता काय करणार आपण, सेपरेट लिहिणार, म्हणजे हे काय होणार, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. बस. फक्त आपण काय केलं, पायथागोरस प्रमेयानुसार आपण फक्त सी स्क्वेअरने भाग दिला, त्याच्यानंतर ए स्क्वेअरने भाग दिला आणि बी स्क्वेअरने भाग दिला.
ह्या त्या व्हॅल्यू होत्या त्या आपण अगोदरच काढल्या होत्या. तुम्हाला जर लक्षात असेल तर तुम्हाला काढायची गरज नाही. जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल तर तुम्ही सेपरेटली काढू शकता. कारण की या राईट अँगल ट्रायंगलवरून सरळ सरळ दिसते की ए बाय सी म्हणजे काय साइन थिटा, त्याच्यानंतर बी बाय सी म्हणजे काय कॉस थिटा, कॉसचाच उलटा काय होतो सेक थिटा. समजलं? म्हणून तुम्हाला हे वेगळं काढायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली करू शकता. फर्स्ट आयडेंटिटी काय होती साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर सेकंड काय होती कोसेक स्क्वेअर थिटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. त्याच्यानंतर काय सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. बस एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.